साहेब अली सौदागरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे मी नाव घेणार नाही कारण तेवढा वेळ नाही आणि मला वाटतं की जेवढं प्रेम मी भरभरून या जिल्ह्यांसाठी दिलेलं तेवढं प्रेम आणि त्याची परतफेड आज प्रत्येक जिल्ह्यातल्या योद्ध्यांनी दिलेला त्याचा मी सार्थ अभिमान करतो आणि आभार व्यक्त करतो। मी तुला म्हणलो होतो 2 खुर्च्या तिथं लाव आनवर। महाराष्ट्रातल्या या मुस्लिम शिक्षण आरक्षण आणि संरक्षणाचा जो विषय होता त्या विषयाला कुठेतरी आपण मांडता यावं। अजीज खान साहेब वरी या, एवढं पाप माझ्या तोंडून माझ्या जिल्ह्यातनं होऊ देऊ नका, वरी बसा अशी विनंती आहे। त्या 2 खुर्च्यावर नाही, दुसरी खुर्ची लाव। मला माहिती आहे दलवाई साहेब जिथं पिकतंय तिथं विकलं जात नाही। लातूर शहरामध्ये मी मुस्लिम आरक्षणाची चळवळ चालवतो, परंतु मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण याची जी जिल्हानिहाय कॉन्फरन्स होती ती कॉन्फरन्स पुण्याला घेण्याची मागणी झाली। नांदेडला बशीरबाई म्हणले आम्ही घेऊ, कोल्हापूरला अजित पठाण म्हणले की तिकडे हो। मी म्हणलं नको, मला ही लातूरला द्या आणि ते मागणी माझी मान्य झाली। उभेत भाई मुंबईला काही लोकांसोबत बसलो, गोरा गोमट्या, आम्ही म्हणलं मुंबईला घेऊ, पण मुंबईला कुणी गोरा गोमटा समोर आला नाही। उलट नाही ते बोलतो ना, मुंबईला गोऱ्या गोमट्या लोकांनी काही बोललं नाही आणि तुमचं खरं तर मनापासून आभार मानतोय। 2 खुर्च्या का लावल्यात ते पण सांगतोय। महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांच्या अस्मितेचा असेल, महाराष्ट्रातल्या उर्दू भाषिक मुसलमानांचा असेल, जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ते शिक्षण आरक्षण संरक्षण, ज्या समाजाने या मुजभाई वा हा कोरम पूर्ण झाला, त्यांना दुसरी खुर्ची द्या, त्या 2 खुर्चीवर बसू नका। त्यांचं बी मांडायचंय, मला वेळ आहे का? वेळ आहे का मला? हा बोलू का? हा नाही तर 5 मिनिट में खत्म करो मुस्लिम भाई म्हणल्यावर काय बोलू। महाराष्ट्रातल्या ज्या मुस्लिमांचे जे काही प्रश्न होते, आपल्या बुडाखालचं दुखणं आणि आपल्या पोटातलं जे साचलेलं आहे ते ठेवण्यासाठीच आम्ही 3री कॉन्फरन्स महत्वाची म्हणून बोलवली होती। बरोबर आहे महमूद सर? सगळे नाटकं करता येतात। मोहित भाई तुमचं तर बंडामध्ये सामील झाले तुम्ही, तुमचं काय खरं आहे की काय नाही मला माहित नाही, अल्लाह आहे। हा टाळ्या, हे पाहिजे, ती हिम्मत पाहिजे, बोलण्याची ताकद पाहिजे, निर्भीडता पाहिजे आणि ते काम आमच्या लातूर जिल्ह्यातून मी बोललो। मोहित भाई ही लातूरची मातीच तशी आहे, इथं बंडाचा सूर खूप लवकर असा बुलंद केला जातो। मुस्लिम आरक्षणाच्या शिक्षणाच्या संरक्षणाचा जो विषय होता तो आम्हाला राजकीय मंथनात मांडायचा होता इलियास भाई, बरोबर आहे? हेच ठरलं होतं की हो बिडकर, बरोबर आहे का? आणि या विषयासाठीच ज्यांना बिंबीच्या तेटापासून मेंबरच्या वट्ट्यावर थांबून फिरका परस्त ताकतों को रोकने के लिए वोट करना जरूरी है म्हणून ज्यांनी बोलले ना, त्यांना इथं बोलवायचं। ते 2 खुर्च्या विनाकारण नाही लावल्या,
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, तुम्ही पुरोगामी झाले होते ना. मला वेळ पाहिजे बरं का. तुम्ही पुरोगामी होते तर तुम्हाला मतदान दिलं ना. मस्जिदच्या दारावर लिहिलेलं आहे, यहां पे दुनियाई बातें करना मना है. त्यांनी मंदिरातून सुरू केली आणि लोकसभा आणि विधानसभा हातात घेतली. त्या मस्जिदच्या कट्ट्यावर मेंबरवर थांबून आम्ही फिरका परस्त ताकते रोकने के लिए इनको वोट दो म्हटलं. दिलं, इमाने एतबारी दिलं. तुम्ही काय दिलं? हा जाब विचारण्यासाठीच आम्ही ही 3 मुखवटे इथं बोलावली होती. परंतु एक मी म्हणलं ना, बागी का सूर बागी का खून तुम्हारी नस नस में होना जरूरी है. आणि तीच ताकद आमच्या हुसेन दलवाईने ठेवली. बोलतात निवडणुका आला हुसेन भाई, हे बोलतात मला तुमच्याबद्दलही बोलले, इनो कैसा आ रही. आणि मला 100% माहित होतं, ज्या लोकांना तुम्ही मतदान केलं त्यातले ज्या लोकांना तुम्ही निमंत्रित केलं ते 100% येणार नाहीत. नाही येणार ते. हुसेन भाई तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. एक तरी काँग्रेस मधला मर्द मावळा आणि लातूर जिल्ह्यात परवा यांनी एक गंमत केली. हुसेन भाई तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. मुझ भाई खुलून बोलतोय, हा बोलू ना, हा पेटवत नाही हो, हे लगे बा दाखवली नीती. किती दिवस सोसायचं. आणि बरोबर आहे ना, शिक्षण का पाहिजे माहितीये. लातूर शैक्षणिक माहेरघर मानलं जातं हुसेन दलवाई साहेब. इथली लेकरं शिकायला आपली कुठं जाणार आहेत? मुंबईला पाठवू शकतो आम्ही, नागपूरला पाठवू शकतो. अरे लातूर मध्ये राहणारा मुसलमान सुद्धा नीट शिक्षण घेत नाही. कुठे गेले इसरा सगरे? 10 वेळेस फोन करावा लागतं सगरे साहेब. तेवढे सगळे आहेत आमचे, लावला फोन की काहीतरी आपलं चालू असतं बिचारे. पण कोण शिकणार आहे या महागड्या शिक्षणामध्ये? एकाचंही शिक्षण पूर्ण होऊ नये यासाठी शिक्षणाचा जो आर्थिक दर चढवला गेला ते तुम्हाला संपवण्यासाठीच चढवला गेला. त्या बाबतीत बंड उचलणे म्हणजे गुन्हा आहे का? आरक्षण, दलवाई साहेब आरक्षण, वो हमारी क्या तुम्हीच बोले, असलं बोलत जाऊ नको. बायकोचं बी ऐकावं लागतं आणि तुझं बी ऐकावं लागतं. हुसेन भाई असं बोलतात. आरक्षणा संदर्भात बोलले. जो बंडला आहे आरक्षणा संदर्भातला, काय मोहित भाई इथं प्रदेश सरचिटणीस आहेत, तुमच्या बॅनरवरच सुद्धा आरक्षण काढून टाकले. पुरोगामी मनवणारे जे मुखवटे आहेत त्या मुखवट्यांनी साधी जाहिरात जरी लावली तर त्यांना मुसलमान चेहरा सुद्धा नको वाटतंय. कुठे आहे तुमचं आरक्षण? शासकीय अमकं ढमकं ह्याच्यातलं सोडून द्या. हे तर देणार असतील नसतील ते भांडून घेऊ. तुम्ही जर साथ दिलं ना, आई शपथ खोटं बोलत नाही. जरांगे जरांगे म्हणून जरांगे करू नका. जरांगे मला म्हणले, आता एका माझ्या ताईनं बोलली, जरांगे मुसलमानों का. जरांगे बोल के हुसेन भाईला भी म्हणलं तो उपोषण को बैठेंगे, खबर पे फाते देने आते बोले. लढू ना, ताकदीने लढू. जरांगे जरांगे असा उभा नाही राहिला. तन मन धनाने त्यांनी साथ दिली. गावातल्या 162 त्यांच्या जवळपासच्या त्या सर्कल मधले 162 गावाचा प्रत्येक माणूस जरांगे झाला. तेव्हा एक जरांगे उभा राहिला. पण तुमच्यातला जरांगे कुठे गेला? आम्हाला वाटलं होतं अल्ताफ सर खचखचून भरल. हा ते करू आपण, घालू, हार घालायचेच.
आम्हाला वाटलं की ही परिषद मोठी होणार आहे. 27 तारखेला हुसेन दलवाई साहेबांनी राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद मुंबईला बोलावली होती. पण एक वेळ असा माणूस आहे मुईज भाई, फक्त फोनवरती लंडनला होते. बरोबर आहे साहेब? मोहसिन तुझी परिषद आहे, तू करतो ना, तू लढ, मी आहे सोबत. आणि तिथली परिषद ती कॅन्सल करून लातूरला ते प्रामुख्यानं उभा आहेत. अशी बंडखोर माणसं पाहिजे. ज्या माणसांना तुम्ही मतदान दिलं, मतदान केलं. आमचं आरक्षणाचं म्हणजे फक्त शासकीय नोकऱ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यामधलं नाही. आमचं आरक्षण मोहित भाई राजकीय पक्षामध्ये सुद्धा तुम्ही मांडलं, निर्भीडपणे मांडलं, आणि त्याचं कौतुक करतो. ही ताकद आणि ही गुमान कशामध्ये? संघर्षामुळेच येते. पण मला माहित आहे मोहित भाई काय होणार आहे पुढचं, कारण ही काँग्रेस आहे. आम्ही बघितलं राजकीय पक्षातल्या लोकांसमोर आपलं दुखणं, आपलं दुखडं रडाव म्हणून हे तिसरं सत्र बोलवलं. ती 2 खुर्च्या दिसतात, त्यातली एक खुर्ची होती जितेंद्र आव्हाड साहेबांची. ती दुसरी खुर्ची आहे ओमराजे निंबाळकर, जे आत्ता पुरोगामी झाले. ओमराजे निंबाळकर असेल, उद्धवजी ठाकरे असतील, का त्यांना मुसलमानांनी मतदान केलं नाही? इलियासभाई, खदरभाई, केलं नाही का? तुमच्या मतदारसंघात कित्ता झाड केलं. आमची जी पोटतिडकी आहे ती पोटतिडकी त्यांच्या समोर मानून त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं, कुठं मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं, अशी आमची राजकीय आरक्षणाची मागणी. आणि बरोबर बोलले, महाराष्ट्रातले 45-42 सीट असे आहेत जिथं मुस्लिमांना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. हुसेन दलवाई साहेब देत नाही, दुर्दैव आहे. उबेद भाई, मरता क्या नाही करता. इथं बंधाऱ्यात सोड, पक्षातलं ते नसलं तर हे तिची वडते, त्यानं तिची वडते. ही परिस्थिती मुसलमानांची झालेली आहे राजकीय. आणि सगळ्यात हलकटपणा, नीचपणा मी सांगतो आजचा काय झाला, संख्या का घटली. दलवाई साहेब, तुम्ही किमान मुंबईतली मुस्लिम आरक्षण परिषद रद्द करून ती आम्हाला दिली, पण पुरोगामी मनवऱ्याला हलकट पक्षांनी आज राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कॉन्फरन्स अल्पसंख्याक सध्या लातूर जिल्ह्यामध्ये घेतला. ही कुरघोडी, हा हलकटपणा. तरी मी सलाम करतोय येणाऱ्या सगळ्या मावळ्यांना, त्यांना लाथाडून जात मारून तुम्ही मोठ्या संख्येत इथं उपस्थित. हा स्वाभिमान तुमचा. संरक्षणाचं बोलतो, झाले उदगीरला चालू आहे, ह्याचं डमरू बाजूला आलंय, त्याचं बी डमरू बाजूला आलंय. आणि एक बिचारा माझ्यासारखा तर परेशान, मग उधर घेऊन के इधर घेऊ, गोचिती आहे. तर आम्ही म्हणला लात मार, नाही बोले मेरी वो सरकारी वो है, नाही जात. ही अवस्था तुमची झालेली आहे. शिक्षण का पाहिजे, आरक्षण का पाहिजे हे सांगितलं. आम्ही शिक्षण आणि आरक्षणच मागत होतो महमूद सर. पण ज्या दिवशी पुण्यामध्ये मोहसिन शेख मारला गेला, बरोबर सलीम भाई, ज्या दिवशी पुण्याला निष्पाप मोहसिन शेख मारला गेला, त्या दिवशीच ठरवलं हे ब्रीद वाक्य आपण दिलंय, शिक्षण, आरक्षण, संरक्षण. अमीन पटेल साहेबांना बोलवलं होतं, तुम बोलेंगे काँग्रेस के थे, क्यों बुलाय, कैसा बुलाय. चांगली लोक पण होते. आमच्याकडलेच मुख्यमंत्री होते माननीय विलासरावजी देशमुख, त्यांच्या काळामध्ये मुस्लिम अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा मसुदा अमीन पटेलनी तयार केला होता. जरा घ्या, फॉलोअप घ्या. त्यांनी तो मसुदा तयार करून ते मांडलाही होता. का झालं नाही मी तर त्याचं विश्लेषण करूच शकत नाही. ते काँग्रेसमधल्या मुसलमानांनीच करावं अशी माझी अपेक्षा. पुसे सावळी झाली, गजापूर होलं, टिपू सुलतानच्या नावावर आता कुणीतरी बोलले त्याच्यावरती झालं. आमच्या खाण्यावरून, आमच्या पेण्यावरून, राहण्यावरून थोडंफार गोरगुमट दिसलं की है ना, किधर से आया कि इसका, कहां से ला रहे की इन्हें, असं कलीम भाई असंच बोललेत की कहां से ला रहे की, इंगशट करके फिर रहे,
टार्च के कपड़े बना के फिर रहे। अरे फिरतोच ना, फंदारचा गाडा जरी लावला, केळीचा गाडा जरी लावला, हरामची खाण्याची आमची ती नाही। इमाने इतबारे कष्ट करून ती खाऊन दाखवायची, जगायची। कारण इस्लामची शिकवण है, खाओ बचा के न करो को, खर्चा करो। अब हम खर्चा थोड़ा ज्यादा कर रहे हैं, कोई आईफोन ले रहे, कोई बुलेट लेके फिर रहे, त्यांच्या पोटाला पोट तिडकी पडली, इने इतका छम्मा छम्मा काय शादी कर। मग त्याच्यावरून काय करायचं, जनाक्रोश काढायचा, लव जिहाद काढायचं। हे जे हलकट पद्धतीची ज्या काही गोष्टी निघतायत ना, ते प्री प्लॅन निघतायत। तुम्ही संयमच ठेवा, इस्लामची शिकवण आहे संयम, बरोबर मशक साहेब? संयमाने घ्यायचं। तुम तो हेडमास्टर कहाँ के मेरे को नहीं मालूम, तुम तो हमारे उस्मान गुरुजी कहाँ गई, बोले कम से कम 150-200 गाड़ी आने लगे, बोले अपन रॅली निकालेंगे, बोले असं बोलले सर। पण त्यात आमचे ते हेडमास्टर बोलले, औज बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, उधर साहेब अली बोले वाकुरुद्दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, मतलब नकोच करो। बायपास ना आले, बायपास नाही। म्हणजे तेवढी दहशत आणि भीती सुद्धा आम्हालाच आहे। तुम्ही जनाक्रोश मोर्चे काढून मुसलमानांना वेठीस धरण्याचं पाप करताय। एकीकडे सरकार कसं असावं, पाण्यासारखं असावं सरकार, निर्मळ असावं सरकार। कोणीतरी भगवं टाकायलंय, कोणीतरी निळं टाकलेलंय, कोणीतरी हिरवं टाकलेलंय, आणि काहीतरी तिसरं सोनी सरकार दुसरंच वाजवायला। सरकार हे निष्पक्ष असलं पाहिजे, निस्वार्थ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबात उजाबर नसला पाहिजे। परंतु सरकारच जर बोलते ना, काय म्हणतात, कुंपणानं शेत खाल्लं तर बोंब कुठं मारायची। कुंपणाचे रक्षकदार तसे मिळालेत, काळ तुमचा नाही राहिला। आणि मला एवढं कळतं, रहमान साहेबांनी खूप सुंदर अशी मांडणी करून गेलेत, खूप सुंदर आणि सरळ मागणी, राजकीय परिवर्तन। अरे हैदराबाद सारखा पक्ष येतो, रुईनाथ, बरोबर आहे, हैदराबादचा पक्ष येतो, 2 आमदार निवडून देतो, 1 खासदार निवडून देतो। दलवाई साहेब, महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांचा एखादा पक्ष झाला तर ह्यांची पळताब होईल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे। जोपर्यंत राजकीय परिवर्तन घडणार आहे, तुमच्या समस्यांचं निवारण होणार नाही। मोहित भाई, ती सुद्धा आरक्षणाची मागणी आमची आहे राजकीय। आम्हाला हेच मला वाटायचं होतं, जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, देश काय म्हणतात ते धर्मनिरपेक्ष म्हणवतात, त्यांनी मुस्लिमांना, मला माहित आहे ना। आता मला सांगा, तुळजापूरची सीट मुसलमान जिंकून येऊ शकतं का महबूब भाई? अजिबात येत नाही। पण जिथं बहुल मुस्लिम संख्या आहे तिथली सीट येऊ शकते ना, कारण त्याबद्दल तर विचार केला पाहिजे ना। मी तेच म्हणलं, हैदराबादचा पक्ष येऊन मोठा एक आमदार खासदार निवडून देऊ शकतो, तर महाराष्ट्रातला मुसलमान आपला पक्ष का उभा करू शकत नाही? त्यांनी सुद्धा डंके की चोट पर राजनीती केली पाहिजे आणि राजकारणात उतरलंच पाहिजे, तरच तुमच्या समस्यांचं निवारण होईल। आणि तेच करावं लागणार। किती दिवस भांडी धुंडी घासणार आहेत अशी बाई, सगळ्यांनाच सांगतोय। मी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक चेहरा मोरा ओळखतो। माझी गोची फक्त काही कार्यकर्ते तिकडे गेले, काही इकडे गेले, त्याचं कारण माझ्यासारखा दळभद्री माणूस त्यांच्या नादी लागला। मला राजकारणाचं जमलं नाही, आणि त्यांचं मानणं होतं की तुम्ही राजकारणात यावं साहेब अली साहेब, पण ते आपल्याला जमलं नाही। जिथं जमायचं जमलं तिथं आपलं लागलं नाही। आपलं जिथं जमतंय, आपल्या पद्धतीनं जे जमतंय ते करण्याचं धाडस आता मुस्लिमांनी करायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे मी बोलतो ना, आम्ही लातूरचा जिल्हा दौरा केला, सलीमबाई सगळे 40च्या पुढचे भेटले, सगळेच 40, 60, 80 तरुण गायब होतोय। अजिज भाई,
तरुणामध्ये इंटरेस्टच राहिला नाही. अरे म्हातारे कोतरे, आता पुढलं बोलतो. ही चायना गेट कुठे गेली? चायना गेट पिक्चर बघितलंय का? सगळे म्हातारे कोते. काय त्या डाकूचं नाव? उस्मान सर 80 वर्षाचा, साहेब अली सौदागर 60चा. शफीक कुठे गेली? 50चा. सगळे. लातूरात तरुण सुद्धा चळवळ चालवायला पुढे येत नव्हता, परंतु आमची हिंमत राखणाऱ्यांचं कौतुक मी 100% करणार आहे. तुमच्या धाडसामुळेच मी ही परिषद घेतो. अनवर, तुमच्या धाडसामुळे. कुठे गेला सरफराज? या 2 संघटनांनी, आणखीन एक आहे असलम, 4 संघटना युवकांच्या पुढे आल्या आणि मला हिंमत. माझा एकही कार्यकर्ता, माझ्या इथं आहे शादुल, कुठे गेला? इथं केळ इकते, 2 बायका आहेत. कसं चालवत असेल? नाही बोलते ना, 4 शाद्या करते, 12 बच्चे करते. अबे केळ्याचा गाडा लावून आम्ही आमच्या इमाने इतबारे करतो, आमची संसार नांदवतो, आम्ही बायका नांदवतो. अन्याय होऊ देत नाही, त्याचं उदाहरण तो शादूला. तुमच्याकडे तर सगळंच आहे, लाव लष्कर आहे. मग आमच्याबद्दलची का, तुमची भूमिका अशी का? हेच आमचं विचार. या देशाला, या राज्याला जर समृद्ध आणि मोठं करायचं असेल ना, तर सगळ्या समाजाचा विचार करावा लागेल, सगळ्यांना घेऊन चालावं लागेल, तरच हा देश समृद्ध आणि राज्य विकसित होईल. आणि तीच आमची मागणी आहे. मी जास्त बोलणार नाही आता, कारण बसलो तर लई लांब. काय नग महमूद सर, बाकीचे जिल्ह्यातले मला फाडून खातील, येऊ देणार नाहीत. हमको बुला के कडू आपण ठोक के गया. हे बरोबर आहे का उभे? त्याच्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही. साथ दिली तर लढेन. मला वाटतं इथं सगळे जिल्ह्यातलेच आहेत, आता बाहेर जिल्ह्यातले नाही. साथ दिली तर लढेन, नाहीतर मला बी बायकोला घेऊन फिरावं वाटतंय, पिकनिकला जावं वाटतंय. माझं बी मन आहे ना, पण तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल, तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. मला ही संख्या कमी आली जास्त आली, ती आपलं पटेल कुठे गेले फंक्शन हॉलवाले, त्यानं मी खुर्च्या चिटकू लावले. आम्ही तिथं बोगसपणा केला नाही, जेवढी संख्या तेवढीच लावली. नसता लोक जशी घेतात ना सभा, 50 खुर्च्या लावून 500 दाखवून, आम्ही तसं केलं नाही. इमाने इतबार लढणाऱ्या योद्ध्यांचीच ही परिषद झाली आणि आजची परिषद आपण जिंकलो असं मी जाहीर करतो. आणि येणाऱ्या काळात मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षण हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे आणि तुम्ही साथ द्यावी अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज.